प्रेक्षकांनो, आज पिंकीने दमदार एंट्री केली आहे सरकारवाड्यामध्ये. पिंकी ठरवते की छबीची ज्यांनी कोणी अशी अवस्था केली आहे त्यांना ती सोडणार नाही. छबीताईंना मी बरी करणार आणि त्या बऱ्या झाल्यानंतर ह्या नराधमांना मी शिक्षा देणार. छबीताई, ज्यांनी तुमचं बाळ तुमच्यापासून हिरावून नेलं, खुर्चीसाठी हा सौदा केला. बापूसाहेब धोंडे पाटील, तुम्हाला मी नात्याचं महत्त्व पटवून देणार होते, पण तुम्ही तर नात्यांचाच खून केला. आता तुमचा पापांचा घडा भरलाय बापूसाहेब. आता वेळ आली आहे तुम्हाला गजाआड पाठवायची. छबी तिला म्हणते, तू का रडतीयेस, चल माझ्यासोबत माझ्या घरी. पिंकी तिला सरकारवाड्यात नेतीये आणि इकडे हे आरती वगैरे सुरू आहे देवीची. पिंकीची एंट्री खूप छान दाखवली आहे त्यांनी प्रेक्षकांनो. आणि या युवराजला असंच फील होत असतं की त्याची कारभारीण जवळपासच आहे. पिंकी सरकारवाड्यात तिचं पाऊल ठेवते आणि दोन्हीही हातांनी देवी आईला नमस्कार करते. पिंकीने तिची ओढणी डोक्यावर घेतली आहे. देवीची आरती सुरू असते. युवराजला फील होतं की इथेच कुठेतरी त्याची कारभारीण आहे. पिंकी ॲक्च्युली छबीला तिथेच सोडून निघून जात असते. तेव्हा युवराज एकदम तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, कारभारीण. आणि आता तो तिचा हात धरून तिला मागे असं बघायला लावणार. तेवढ्यात तिथे त्या दोघांच्याही तोंडावर गुलाल येतोय, म्हणजे देवीचा गुलाल उधळला जातोय आणि युवराजला पिंकी दिसेनाशी होते. म्हणजे अजूनही युवराजने पिंकीचा चेहरा नाही बघितलाय प्रेक्षकांनो, पण पिंकी अशी आल्हाद मागून त्याच्या निसटते आणि तिथेच मागे जाऊन उभी राहते. पण युवराजला काही ती दिसत नाही. युवराजला कळतंय की त्याची कारभारीण जवळपासच आहे. मस्त दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांनो. आणि पुढे पिंकीने तिच्या डोळ्याने जे काही बघितलंय ना, त्यामुळे पिंकी हादरून गेली आहे अक्षरशः. बापूसाहेब सपकाळ साहेबांना लोणी लावत असतात. काय सपकाळ साहेब, तुम्ही आलात, आम्हाला फार आनंद झाला. मागच्या काळात जे झालं ते झालं, पण आपण पुन्हा नव्याने सुरुवात करू. आता हे सपकाळ म्हणतात, ते मला जमणार नाही. देवीची पूजा होती म्हणून मी आलो इथे. प्लीज आमच्याकडनं जास्ती अपेक्षा ठेवू नका बापूसाहेब. बापूसाहेब म्हणतात, असं काय करताय सपकाळ साहेब, एकाच पक्षाचे आहोत आपण. नाही, आपण एकत्र आलो ना तर आपली पॉवर वाढेल. हा शहाणपणा आत्ता सुचलाय का तुम्हाला? नाही, मंत्रीपद गेलं म्हणून डावपेच रस्ताय नवीन. म्हणजे सपकाळने टॉन्ट मारलाय बापूसाहेबांना. आता बापूसाहेब किती खोट्या शब्दा घालतात बघा. बापूसाहेब म्हणतात, देवीच्या समोर आहे आम्ही, असा विचार पण आमच्या मनात नाहीये. हे सगळं मागे उभं राहून पिंकी ऐकतीये. आता बापूसाहेब म्हणतात, कसं आहे ना रावते साहेब, नैना देवी, त्यांना मी धरलं होतं म्हणून तुमची मैत्री तुटली. पण अहो, आता आमची परिस्थिती ना खूपच बिकट आहे. तुम्हीच आमचे तारणहार आहात. सपकाळ म्हणतात की तुम्ही आमचा विश्वासघात केलात खुर्चीसाठी. बापूसाहेब म्हणतात, आमच्या दोस्तीचा स्वीकार करा, हात जोडतो आम्ही तुम्हाला. सपकाळ साहेब म्हणतात की तुमची दुर्दशा अशी का झाली याचा विचार केलाय का तुम्ही कधी? बापूसाहेब म्हणतात, हे समजा त्या गद्दार पिंकीमुळे झालंय. एवढी मोठी अफरातफर केली तिनं, लोकांचे बळी घेतले आणि निघून गेली पळपुटी कुठली. आमचा मान मरातब आणि प्रतिष्ठेचं तिनं वाटोळं करून टाकलं. पिंकीने हे सगळं ऐकलंय. आता पिंकी मनात म्हणतीये, बापूसाहेब, हे वाटोळं कोणी केलं ना, हे आता लोकांसमोर येणार. तुमची सगळी काळी कामं मी बाहेर काढणार. सुशीलाबाई आता त्या सपकाळ साहेबांच्या बायकोची ओटी बिटी भरतीये, त्यांना नमस्कार करते आणि म्हणते, आता तुम्हीच आमचे तारणहार आहात. कसे स्वार्थी आहेत ना प्रेक्षकांनो, स्वतःच्या लालसेसाठी काहीही करायला तयार होतात. अगदी स्वतःच्या पोरांचा सुद्धा बळी दिला. सुशीलाबाई आता बाकीच्या बायांना बोलवते ओटी भरायसाठी आणि चित्रेला ओरडते, काय ग चित्रे, नौकर माणसं कुठे गेली आहेत? हे समजा आवरायचं चंद्री बगल, पण ते दोघं फुकटे नौकर कुठे गेले? मेले का गेले? इथं काय नुसतं हादडायला ठेवलं नाही त्यांना, काम करायला बोलव. आता माईसाहेब चिडतात खूप. अगं सुशीला, आज देवीच्या पूजेचा दिवस आहे, तुझ्या तोंडाला आज तरी आराम दे. पण सुशीलाबाईंना आता माईसाहेबांचाही धाक राहिलेला दिसत नाहीये. सुशीलाबाई म्हणतात, गेली कुठे ही माणसं? आराम करायला ठेवलंय का त्यांना इथे? आता लगेच चित्रा येऊन सांगते, येऊ लागले. आणि तेवढ्यात महादेवराव आणि निधी तिथे येत आहेत. महादेवरावांना खूप ताप भरलेला असतो, ते लटलट कापत असतात. आणि पिंकी त्या दोघांना बघून तर अक्षरशः हादरून जाते. सुशीलाबाई त्यांना इतकी वचा वचा बोलते की विचारूच नका. सगळ्यांसमोर अपमान करायची एक संधी सोडत नाही. काय माधू ड्रायव्हर, इथे कामं करायसाठी ठेवलंय तुम्हाला? जर का कामं येळेवर झाली नाहीत ना तर एक वेळचं खाणं पण देणार नाही मी तुम्हाला. सुशीलाबाईंचा हा उद्धटपणा बघून तिथे सगळेच लोक सुशीलाबाईकडे बघून आश्चर्य व्यक्त करत असतात. पण बोलल कोण? सुशीलाबाई म्हणतात, काय हो ड्रायव्हर, कुठे कडमडला होतात? घरात किती कामं पडली आहे. आता ते खोकलायला लागतात महादेवराव. लगेच ही चित्रा म्हणते, बाई म्हातारा काय खोकलतं? सत्यादादा ओरडतो तिच्यावर. आता महादेवरावांना खोकला खूप येत असतो, तरी सुद्धा सुशीला खूप बोलते त्यांना. निधी म्हणते, पप्पांना बरं नाहीये कालपासून. सुशीला म्हणते, त्यांना काय धाड भरली आहे, 4 वेळेला खातो आणि मस्त आराम करतो.
नाटकं करतो नुसती. चला फराळाच्या प्लेटी भरा पटापटा. आता सगळ्यांचं अगदी तोंड बारीक झालंय, पण बोलल कोण या सुशीलाबाई समोर? मेन हा मुद्दा आहे ना. डॉल्बीला आवडत नाहीये, माई साहेबांचा चेहरा उतरलाय, पिंकीचे तर पायाखालची जमीन सरकली आहे. हे सपकाळ साहेब सुद्धा नुसते बघत राहतायत प्रेक्षकांना. कोणी काही सुशीलेला बोलत नसतं. शेवटी तो डॉल्बीमध्ये पडतो आणि म्हणतो, थांबा काका, मी तुम्हाला मदत करतो. लगे बापूसाहेब म्हणतो, डॉल्बी मागं व्हा, तुमची पत काय करताय काय कामं तुम्ही? धोंडे पाटील आहात तुम्ही, चला मागं व्हा. हे सगळं ऐकून डॉल्बीला नवलच वाटतंय. डॉल्बी त्यांच्याकडे रागाने बघत असतो. आता नीरी म्हणत असते, चला पप्पा आपण फराळाच्या प्लेटी भरू. आता लगेच सुशीला म्हणते, काय माधू ड्रायव्हर, कुठे चाललात बायकावानी किचनमध्ये? हे सगळं आवरून घ्या, केअर काढून घ्या इथला. आता चंद्रीला आवाज येतात त्या आणि म्हणतात, ए चंद्रे, झाडू दे ग यांना. माईसाहेबांना खूप कस्तरी होत असतं प्रेक्षकांना, पण कोणी काही करत नाहीये. सगळे नुसते तमाशा बघतात. महादेवराव बिचारे सगळं सहन करतात. काय करतील? बाहेर गेले तर जीवाचा धोका आहे ना त्यांना. त्यामुळे आता चंद्रीताई कुंचा आणतात, पण त्यांची हिंमत होत नसते हातात द्यायची. त्यांचा हात लटलट कापत असतो प्रत्येक याच्यात. नीरी म्हणते, राहू द्या ना, मी झाडते पप्पा, तुम्ही नका झाडू. आता लगेच सुशीला म्हणते, ए करू दे त्यांना, तुला किचनमध्ये काम आहेत ना पुष्कळ. महादेवराव असे लटलट कापत असतात, खोकत असतात. राहू द्या नीरीताई, मी करतो. आता महादेवरावांना झाडायला लावलंय सुशीलाबाईने आणि त्या नीरीला किचनमध्ये ठेवलंय. शेवटी त्या सपकाळच्या बायकोला राहवत नाही. त्या म्हणतात, राहू द्या ना, बाकीची लोक करतील ना कामं. लगेच सुशीलाबाई म्हणतात, अहो तसं काय, पाहुण्यांना अशी कशी कामं सांगणार आम्ही? आता कसं आगाऊपणा करतात बघा या. तिथे जातात महादेवरावांच्या जवळ आणि एक तांब्या असतो तिथे, त्याला धक्का देतात मुद्दाम आणि ते पाणी सांडतं खाली आणि म्हणतात, कशा, अगं बाई माझं लक्षच गेलं नाही तुम्ही इथे. पिंकी ते बघते आणि पिंकीला इतका राग येत असतो. आय चंद्रे, फडका आण ग. अरे चुकून सांडलं माझ्याकडून, मी बघितलंच नाही तुम्हाला, तुम्ही इथं उभे होते का? आता ती चंद्री त्यांना फडकं देते. आता पिंकीला रावतच नाही. पिंकी ते फडकं घेते महादेवरावांच्या हातातून, ते पुसायला लागत असतात फरशी आणि लगेच पिंकी ते खाली झटकून टाकते आणि सगळ्यांची नजर पिंकीकडे जाते. पण पिंकीचा चेहरा बदललाय ना, त्यामुळे तिला कोणीच ओळखू शकत नाही. सुशीलाबाईंनी एक संधी सोडलेली नाहीये महादेवरावांचा अपमान करायची. आता पिंकीला त्या ओरडतात, ए कोण आहेस ग तू? पण महादेवराव लगेच म्हणतात, माझी पिंकी बाय. पण वर बघतात तर पिंकीचा चेहरा नसलेली वेगळीच मुलगी असते. महादेवराव रडायला लागतात. आता लगेच सुशीलाबाई म्हणतात, तुमच्या डोक्यात तुमची पिंकी बाईच बसली असेल ना, ती गेली, सगळ्यांच्या हातात तुरी देऊन फरार झाली ती. नीरीताई म्हणतात की काय आहे ना, ते असेच करतात, ते अशात मला सुद्धा पिंकी बाय म्हणतात. तुम्ही त्यांचं मनावर घेऊ नका एवढं बोलणं. नीरी आता महादेवरावांना म्हणते, पप्पा राहू द्या, मी करते. आता पिंकी असा टोला मारते ना सुशीलाबाईंना. काय हो सुशीलाबाई, तुमच्या घरात देवी आली आहे ना आज, मग जरा तरी माणुसकीने वागा. नाही, माणूस किती बी मोठा झाला ना तरी त्यानं एक गोष्ट कायम ध्यानात ठेवली पाहिजे, ऊपर वाली की लाठी जब गिरती है ना तो उसका आवाज नहीं सुनाई देता, पण फटका बसतो तो एकदम जोर का बघा. आता महादेवराव पुन्हा पिंकी पिंकी म्हणायला लागतात. सपकाळ साहेब आणि सगळेच जण तिच्याकडे बघायला लागतात प्रेक्षकांनो. तिने ओढणी लावलेली असते तोंडाला. आता सुशीलाबाई म्हणतात, अय कोण आहेस ग तू? सुशीलाबाईचे दाबे दणाणलेत. त्या लगेच म्हणतात, ए कोण आहेस? माझ्या समोर तोंड उचकटून बोलायची तुझी हिंमत कशी झाली? डॉल्बीला पण डाऊट आलाय की ही पिंकी वहिनीसारखी बोलते. सुशीलाबाई तिचा चेहरा बघायसाठी म्हणून वागतात. आता लगेच सपकाळची बायको म्हणते, जाऊ दे ना सुशीलाबाई, आजच्या दिवशी कशाला कलह करताय तुमच्या घरामध्ये, शांत राहा तुम्ही. तेवढ्यात पिंकी वेळ साधते आणि सटकून जाते त्यांच्या मागून. पण सुशीलाबाईची नजर मात्र इकडे तिकडेच असते. ती सारखी पिंकीला शोधायचा प्रयत्न करतायत त्या. आता सपकाळच्या बायकोला म्हणतात, अहो काय आहे ना, नौकर माणसांना कळत नाही ना एवढ्या पाहुण्यांच्या आत कसं वागायचं. बसा ना तुम्ही. ए चित्रे, ताईसाहेबांना बसव बरं. सुशीला मनातनं चांगल्या चपकल्यात. त्यांना वाटतंय की ही पोरगी कोण होती, अगदी पिंकीवानीच बोलत होती, तशीच तोंड चालवत होती. बट पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आता पुढे आपण बघतोय की देवयानी आल्यात, पिंकीला भेटतायत. त्या पिंकीला विचारतात, काय निर्णय घेतलास तू? पिंकी म्हणते, मी आडगावातच राहणार आहे. त्या म्हणतात, नीट विचारपूर्वक सांग मला, इथे तुझं आयुष्य खूप कठीण होऊ शकतं. पिंकी म्हणते, मला आता त्याची काही पर्वा नाहीये. या नराधमांनी या गावची आणि सरकारवाड्याची वाट लावून ठेवली हो, स्वतःच्या पोरीला बी नाही सोडलं. मॅडम, छबिताईची जी मानसिक अवस्था झाली आहे ना, त्याला कारणीभूत हे बापूसाहेबच आहेत. माझ्या पप्पाला आणि बहिणीला त्यांच्याच घरातून हाकलून लावलं आणि वाड्यावर आता नौकर माणसासारखं वागवत आहे. या अशा परिस्थितीत मला इथून हलून चालणार नाही. मी इथेच राहणार. ज्यांच्यावर अन्याय झालाय त्या सगळ्यांना मी न्याय मिळवून देणार. देवयानींना खूप चांगलं वाटतंय. त्या म्हणतात, दॅट्स द स्पिरिट.
तुझं या आडगावावर आणि इथल्या लोकांवर किती प्रेम आहे. पिंकी म्हणते, हे सगळं माझं जगणं आहे. आता थोड्या गोष्टी मला बिकट वाटतील, काही गोष्टी कठीण झाल्यात. मला आधी माझ्यावरचा कलंक पुसावा लागेल, त्याशिवाय ही माणसं माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. आणि धनी, त्यांना तर मला माझी ओळख पटवून द्यावी लागेल. आता म्हणजे ते मला विसरले नाहीयेत हे ध्यानात आलंय माझ्या. आता या देव्यानी म्हणतात, तो तुला विसरणारच नाही, बघशीलच तू. पण फक्त लक्षात ठेव, ज्यांनी तुला त्रास दिलाय त्यांना शिक्षा दिल्याशिवाय तू स्वस्थ बसू नकोस. आणि पिंकी ठरवते की आता बापूसाहेबांना नामोहरम करायचंच. प्रेक्षकांनो, पुढे आपण बघतोय की पिंकी गेली आहे त्या ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये. तिला तिच्यावरचा आता कलंक पुसायचा आहे आणि कोणीतरी शिरलंय ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये. हे धनंजयला लगेच कोणीतरी फोन करून सांगतंय, कारण त्या ऑफिसमध्ये कोणीतरी पाळत ठेवू नये. धनंजयने ही गोष्ट लगेच बापूसाहेबांना सांगितली आहे. पिंकी त्या ऑफिसमध्ये असताना तिथे युवराज अगदी दारू पिऊन आलेला दिसतोय आणि पिंकी आणि युवराजची तिथेच भेट झालेली आहे. प्रेक्षकांनो, पिंकी लगेच म्हणते धनी, आणि युवराज पिंकीकडे बघायला लागतो आणि पिंकी युवराजकडे. पण तेवढ्यात बापूसाहेब मात्र पिस्तूल घेऊन या ऑफिसमध्ये पोहोचलेत पिंकीवरती हल्ला करायला. म्हणजे त्यांना हे माहिती नाहीये की ती पिंकीच आहे, पण कोणीतरी आलंय तिथे म्हणून ते आता त्याला मारायसाठी म्हणून तिथे पोहोचलेत. बापूसाहेब आणि पिंकीची भेट होईल का? पिंकी युवराज एकमेकांना ओळखतील का? म्हणजे युवराजला ही पिंकीचे ही ओळख पटेल का? हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आजचा रिव्ह्यू मस्त होता ना, मग वाट कसली बघताय? पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. आणि प्रेक्षकांनो, रिव्ह्यू आवडल्यास प्लीज एखादा लाईक द्यायला हरकत नाहीये आणि चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.